त्यांना लाईव्हला यायचं, त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवा. चला मी रॅन्डमली लोकांना लाईव्ह घेतो, पण लाईव्हवर बोलूया आज. चला मजा येईल. हॅलो, नमस्कार. दिसत नाही सागर. हॅलो 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 हॅलो. काहीतरी कनेक्शन प्रॉब्लेम दिसतोय. काहीतरी प्रॉब्लेम आला लाईव्हचा. एकच मिनिट. सागर साबळे पाटील. ओके, आपण दुसऱ्याला लाईव्हला घेऊ. ओके, कोणाला घ्यायचं? चला पहिले. हॅलो साहिल. हॅलो नेत्रा. ओके, एक मिनिट. लाईव्ह 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 लाईव्ह. चला, अमित करसाळे. चला लाईव्हला घेतो तुम्हाला मी. कोणाला लाईव्हला यायचंय त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवा. रॅन्डमली आज लोकांना मी लाईव्ह घेतो. चला आपल्याला लाईव्हवर बोलूया. बरेच दिवस झाले लाईव्हला कोणाला घेतलेलं नाहीये. आधी मी खूप वेळा लाईव्हला घ्यायचो लोकांना, डायरेक्ट बोलायचो. हॅलो अमित, तुझा बॅक कॅमेरा चालू आहे, फ्रंट कॅमेरा चालू कर. Yeah, परफेक्ट. हॅलो. just a second. येस येस, परफेक्ट. Yeah. Hi Rahul. नमस्कार नमस्कार. येस, नमस्कार. बोला. अं, मला एक मिनिट मागून आवाज येतोय. हाऊ डू आय? परफेक्ट आहे. मला एकदम चांगला आवाज येतोय तुमचा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके ओके. सो मला क्वेश्चन होता, माझ्याकडे आता अराउंड सर्टन फंड्स आहे. बेस्ड ऑन युअर सजेशन मी आता सध्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहे. वा वा. सो किती फंड्स आहेत? माझ्याकडे अराउंड 30-40 लॅक्स आहेत. व्हेरी गुड. तर परफेक्ट. ओके. तर मला ते मी आता थोडेफार इन्व्हेस्ट केले, बट स्टील हॅव सर्टन फंड्स. आणि आपण ते आपण मला डायरेक्ट प्लॅनिंग करूया. हा परफेक्ट. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची मला उत्तर द्या. तुमचं एज किती आहे? हं. माझी आता 39. 39. ओके. आता तुम्ही मला इन्कम वगैरे सांगू शकता? कम्फर्टेबल आहात? माझी इन्कम अराउंड 3 पर्यंत आहे. ओके. 3 किती लॅक्स. आता? ओके, 3 lakhs. आणि त्यातनं किती EMI, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस जातात आणि किती सेव्ह होतात? सो माझा आता EMI तर मी संपवलाय. माझा करंट हाऊस लोन क्लोज केलंय. ओके. सो नो EMI फॉर नाउ. हाऊस होल्ड एक्सपेन्स किती होतो? हाऊस एक्सपेन्स अराउंड 30 to 50,000. आपण 50,000 पकडू. बायको पण नोकरी करते? हा, तिला किती आहे इन्कम? तिला आहे 150. माय गुडनेस, 450. क्या बात आहे. किती SIP करता? सॉरी. SIP किती करता? नाही, मी SIP नाही करत आहे. तेच माझा प्रॉब्लेम आहे. मी लमसम मध्ये टाकलंय. अजून SIP स्टार्ट नाही केली. काय तू करू शकतो, तुला अंदाज नाहीये. 4.5 लाख रुपये तुमच्या दोघांचं इन्कम आहे. 50,000 बट एक्सपेन्सेस आहे. वाईफचं EMI चालू आहे होम किती आहे? लोनचं. किती आहे? 50. 50. चल, 50 आणि 50 1 लाख गेले. हा. अजून 50 बाजूला काढले आपण, 1.5 लाख गेले. यू आर स्टील हो. लेफ्ट विथ 3 lakhs. राईट. ओके. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण 2 सिनारिओ घेऊया. आपण एक समजा 2 लाख SIP केली महिन्याला आणि 40 लाख तुझ्याकडे लमसम आहे, दोन्ही इन्व्हेस्ट केले. तर 50ला काय होईल याचं मी तुला उदाहरण देतो. ओके. 2 lakhs SIP पर मंथ with 10% step up every year. 10 years, 12% will give you 6 crores. ओके. 2 लाखाची मी SIP चालू केली, दरवर्षी मी 20,000ने वाढवली. 10 वर्ष मी सातत्याने केली, मला 12% रिटर्न्स मिळाले, तर माझे 6 करोड होतात. ओके. 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 40 लाख मी आज लमसम इन्व्हेस्ट केले, तर 10 वर्षात 12%ने 1.25 करोड होतात. SIP इथनं 6 करोड, इथून 1.25 करोड, म्हणजे 7.25 करोड. ओके. मी 7 करोड पकडतो बेस लाईन हा. फिगर. आता 50ला माझ्याकडे 7 करोड आहेत. आय डिसाइड टू रिटायर दिस. हे 7 करोड तुला महिन्याला 5 लाख रुपये पेन्शन देतील लाईफ टाईम. भाई तू ओके. करतोय काय? नाही, मी तेच फॉलो करतो तुझे रील्स आणि हे भाई सगळं चेक करत करतोय काय असतो. म्हणजे मला आणि आय हॅव नाही नो नाही वर्ड्स. सो बेसिकली माय प्लॅन वॉज टू परचेस अ प्रॉपर्टी, बट आफ्टर गोइंग थ्रू युअर सजेशन अँड डोंट रिकमेंडेशन डू इट म्हणून भाई. जे एवढी जमा झाली, मी त्यासाठी जमा करत होतो की आय इन्व्हेस्ट इन टू सम प्रॉपर्टी. बट 2 लाखाची SIP 6 करोड करून देईल. 2.5 लाखाची SIP तुला 8 करोड करून देईल.
मी तुला, जर तू पुढचे 10 वर्ष पैसे सातत्याने इन्व्हेस्ट केले, मी तुला सांगतो यू कॅन इझिली रिच 10 crores. हम्म. इझिली रिच 10 crores. पाहिजे ह्याला जनरेशनल वेल्थ म्हणतो मी. सो यू तेच हॅव मला टू डू थोडं इट. कनेक्ट करायचंय, म्हणजे मे बी वी कॅन कनेक्ट ऑफलाईन फॉर द ऍक्च्युअल कुठे इम्प्लिमेंटेशन राहतोस? सजेशन. मी केशवनगरला राहतो, हडपसर, मगर ओके, पट्ट्याजवळ. सो पुण्याला येऊ शकतोस मला भेटायला. माझा फॉर्म हो, भर. इन पुणे. मी मी लास्ट टाइम मला वाटतं तुमच्या स्टाफ बरोबर कोणाशी कनेक्ट केलेलं, ओके. ईमेल काय माहित, आय डोंट रिमेंबर हर नेम, बट तेव्हा राहून गेलं पुढचं डिस्कशनसाठी. मला तर मी, जॅन 2026 तुझी 2 लाखाची एसआयपी चालू झालेली पाहिजे. सॉरी. जॅन 2026 मध्ये 2 लाखाची एसआयपी चालू झालेली पाहिजे. हा, तर मग मी ऍड्रेस, इफ यू कॅन शेअर मी द डिटेल्स, आय कॅन रीच आउट टू यू, कम टू द परफेक्ट. ऑफिस मला ऑल्सो. तू माझ्या टीमशी एकदा बोललेला आहेस, बरोबर आहे. मला ना, आय डीएम कर. हॅव. डीएम कर, मी तुला ऍड्रेस पाठवतो. नेक्स्ट वीकला मला येऊन भेट. येस, येस. ग्रेट. ओके, थँक्यू व्हेरी ओके, मच. थँक्यू, बाय. बाय बाय. मी परत परत सगळ्यांना सांगतो, तुमच्याकडे कॅपॅसिटीनुसार इन्व्हेस्टमेंट करा भाई, तुमची लाईफ चेंज होऊन जाईल. 2016ला मला कोणी सांगितलं असतं राहुल 10 वर्षात तुझा पोर्टफोलिओ 4 करोडचा होईल, तर मी लोकांना येड्यात काढलं असतं. ट्रस्ट मी, म्युच्युअल फंड हॅज द पॉवर टू चेंज युअर लाईफ. मी सांगून सांगून थकतो लोकांना. ट्रस्ट मी. ते ना, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे का जायचं, मग त्याला का तो एक्सपेन्स रेशो मध्ये, बट दॅट वन डिसिजन कॅन चेंज युअर एंटायर लाईफ. ट्रस्ट मी ऑन दिस. चला आपण अजून कोणतरी घेऊया. ओके, मी रॅन्डमली लोकांना घेतोय. ओके, वेदांत गाडगे. इज इट गुड टाइम टू इन्व्हेस्ट इन सिल्वर ETF? नो बॉस. आम्ही सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करून एक्झिट पण झालोय. नमस्कार. हॅलो. हॅलो, येतोय आवाज माझा? हो हो, येतोय येतोय, येस, क्लिअरली बोल. येतोय. परफेक्ट, बोल. काय नाही राहुल सर, मी थोडा शॉक झालं का की रे तुम्ही बाबा? माझा एक्सेप्ट केली आहे. तुम्ही माझ्यासाठी लाईक रोल मॉडेल सारखे आहात सर. अरे थँक्यू व्हेरी मच यार. ओल्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आय तू हॅव स्वतः? जर्नी बॅक इन 2021. येस सर. व्हेरी मी गुड, क्या ठाण्यातनंच आहे सर, बात है. वसंत विहारला. ठाण्याला? सो बॉर्न. हो हो, माझ्या बाजूलाच आहे, मी घरूनच बोलतोय कोकण रोड आता. नंबर 2लाच राहतो. क्या बात आहे. ओ कुठं माय राहतो मी सर? गुडनेस. कुठे राहतोस? येस सर, तुळशीधाम. बाजूलाच राहतो म्हणजे एकदम. मी सर म्हणजे तुमची जर्नी मी बऱ्याच बघतोय सर. मला पण लाईक मी खरंच खूप इन्स्पायर झालो ह्या गोष्टीला घेऊन. मी प्रत्येक वेनेसडेला असतो, पोस्ट पण करत असतो सारखं. थँक्यू व्हेरी मच. खरंच खूप चांगलं आहे सर. मी लिटिल लिटिल स्टेप्स घेतोय की जर मी तुमच्यासारखं पर्सेंट पण जर बनवू शकलो सर, मी खूप लाईफ मध्ये थँक्यू व्हेरी मी मच. खूप जवळ करतो सर. आणि थँक्यू थँक्यू सो सर. मच माझ्या रिक्वेस्ट एक्सेप्ट. मी जास्त वेळ नाही घेणार सर. तुझा मला फक्त आवाज खूप कट होतोय, तुझी रेंज तुमच्या खूप हिशोबाने जाते. आता येतोय का सर? मी वायफाय वरच कनेक्टेड आहे. पण तो आवाज खूप मध्ये मध्ये ना लॅग येतोय, म्हणजे जातोय आवाज, कनेक्ट होतोय, डिस्कनेक्ट होतोय मध्ये ओके मध्ये. ओके, मी हळू बोलतोय. माझ्यासाठी हा फॅन मुवमेंट झाल्यासारखं झालंय सर. अरे थँक्यू. हे बघ, लक्षात घे, तुझ्यासारखाच मी पण एक नॉर्मल व्यक्ती आहे. फक्त काय की ते एकच एक गोष्ट एवढी घासलीये मी एवढे वर्ष की त्याच्यामुळे ते ही सगळी ग्रोथ आहे. दुसरी गोष्ट, आय एम व्हेरी ऑथेंटिक इन माय वर्क. करेक्ट करेक्ट. तू मला बाहेर भेटलास तरी सेम राहुल कुलकर्णीच दिसेल तुला. सो डेफिनेटली सर, माझी इच्छा आहे सर पूर्ण. एकदा मला ये ना लवकर भेटायला कधीतरी मला. भेटा. मी मी तुमच्या मला ठाण्यात कुठे ऑफिस आहे, मी किती, मला तुमचा ऍड्रेस काय अजून भेटला मी नाहीये. कुठेच टाकलं डोंबिवली नाही गुगल तुमचं लोकेशन. माहिती आहे कुठे होतं. बरं, एक काम कर, मला डीएम कर, मी तुला ऍड्रेस पाठवतो माझा. मी हा आठवडा नाही जाणार आहे, माझं ओके बेबी सिटिंग चालू आहे सध्या. लहान मुलगा आहे तो, मी घरून काम करतोय. पण नेक्स्ट वीक मी फुल वीक ओके. आहे. तर आपण एकदा एक दिवस भेटू आपण. डेफिनेटली सर, तुमचे 10 मिनिट जरी भेटले ना मला, अरे माझ्यासाठी 10 खूप मिनिट्स कशाला, अरे ठीक आहे, अर्धा पाऊण तास भेटू, काय एवढं टेन्शन नाही. नक्की भेटू. आय वुड लव्ह टू मीट यू. थँक्यू थँक्यू
एक येस फक्त एक छोटी टिप घेऊ तुमच्याकडनं. बोल ना. एक म्युच्युअल फंड एक 2-3 एक लाईक गोल्डन रूल सांगाल सर, की जे त्यांनी लाईफ मध्ये फॉलो केले पाहिजे तुमच्या. एक एक तर सगळ्यात मेजर गोष्ट आहे ना की तुला त्या प्रॉडक्ट बद्दल आतमधनं असं वाटलं पाहिजे की दिस प्रॉडक्ट कॅन चेंज युअर लाईफ ॲज वेल एज युअर क्लायंट्स लाईफ. ओके, तुला मी माझं ओके उदाहरण सांगतो की मी 2000 आम्ही स्टॉक मार्केट बॅकग्राऊंडवर नाही, असं काही मला म्युच्युअल फंड्स खूप माहिती होतं असं नव्हतं. पण मी जेव्हा 2016-17ला म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट स्वतःही करायला सुरुवात केलं आणि क्लायंटचे पण इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आणि डेटा मला सांगत माहिती होतं की म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनतात, पण कन्व्हिक्शन कधी येतं ना ज्यावेळेला तू ती जर्नी जगतोस. आणि मला 2020ला कोविड आला, 21-22ला जे 2016-17-18 मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरू केले आणि त्यांचे पोर्टफोलिओ प्रॉफिटेबल झाले, ती लोक मला येऊन सांगायला लागले की राहुल यार लाईफ चेंज झाली. मग मी मॅग्निफाय करायला सुरुवात केलं. बरोबर. मला एकदा कळलं की दिस इज वर्किंग अँड इफ यू हॅव समवन टू हँड होल्ड, लाईफ ऍब्सोल्युटली चेंज होते. ऍब्सोल्युटली चेंज होते. डेफिनेटली. आणि प्रत्येक व्यक्तीला कोण ना कोणतरी हवा असतो तो हँड होल्ड. त्यामुळे बरोबर. मी नेहमी म्हणतो ऍडवायझर इज ऑलवेज अँड ऑलवेज जरुरी. बरोबर सो सर. तुझ्या क्राफ्टवर तू विश्वास ठेव, क्लायंट्सना ठेव, तुझी जर्नी क्लायंट्सना दाखव. अशी तू 25 वर्षाचा आहेस, बरोबर आहे भाई? 25व्या वर्षी एवढी करेक्ट. अक्कल मला असती तर मी आज कुठल्या कुठे गेलो असतो. मला अक्कल 30 करेक्ट नंतर आली करेक्ट सर. एवढी. तुला तो मोठा ऍडव्हान्टेज आहे की तुला एज इज ऑन युअर साइड आणि तू खूप लवकर जागा झालायस. ट्राय कर जास्तीत जास्त एज्युकेट ओके. करायचा, ट्राय जास्तीत जास्त ऑथेंटिक राहायचा. एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस, डोंट वरी. ओके सर. थँक्यू 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 व्हेरी सो मच. मच ये नक्की, मला डीएम कर, सर. आणि नक्की सर आपण आपण प्लीज ठाण्याला भेटूया. मला भेटूया. भेटायचंय तुम्हाला. 100% ये, मोस्ट वेलकम. डेफिनेटली मी डीएम करून ठेवतो सर तुम्हाला. डन डन, नक्की. थँक्यू वेदांत, ओके. थँक्यू. थँक्यू ओके, थँक्यू. बाय. हॅपी हॅपी सर. मकर संक्रांत. थँक्यू. थँक्यू, बाय बाय. बाय बाय. बाय. येस, अजून कोणाला लाईव्ह वर यायचंय? येस 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 येस. लाईव्ह 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 लाईव्ह. आज आपण सगळ्यांना लाईव्ह वरच घेऊया, चला. ओके, डॉक्टर आरती देशमुख. ओके, मी तुमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. पाणी पण असेल. ओके ओके, आपण दोघा तिघांना ऍड करू. जो पहिला होईल सीए आदित्य तिकडे. बस. सचिन फडणवीस म्हणतात मोस्ट डिस्ट्रीब्युटर्स आर जस्ट फोकसिंग ऑन पुशिंग प्रॉडक्ट. असं होऊ नाही शकत. हॅलो, नमस्कार आदित्य. हॅलो, नमस्कार सर. कुठे ट्रॅव्हल करतोयस? मी आता ऑफिस वरून घरी चाललोय. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. तू म्हणजे लाईव्हला आलास, रिक्वेस्ट येस पाठवलीस, थँक्यू. येस, बोल आदित्य. ओके सर. मी पण ऍक्च्युली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आता रिसेंटली स्टार्ट केलंय. क्या बात आहे, आज सगळे डिस्ट्रीब्युटर्स येत आहेत. ओके. ग्रेट. आणि ऍक्च्युली सर मी खूप तुम्हाला फॉलो करतो. तुमचे रिक्वेस्ट वगैरे मी एव्हरी ओके, सिंगल लाईव्ह एकच मिनिट. पॉडकास्ट. आरती मॅडम, तुम्हाला मी 1-2 मिनिटात परत रिक्वेस्ट पाठवतो, चालेल? ओके, थँक्यू सर, थँक्यू. मला परत Yes. लाईव्ह वर रिक्वेस्ट पाठवा, मी याच्यानं तुम्हाला ऍक्सेप्ट करतो, चालेल? ओके, डन डन. ते मला कॅमेराचं कळलं नाही किंवा ऍक्सेप्टन्सचं फर्स्ट टाइम कोणीतरी ऍक्सेप्ट केली आहे माझी रिक्वेस्ट. नो प्रॉब्लेम. डन, मी ओके करतो. सर. ओके, मला फक्त रिक्वेस्ट पाठवून ठेवा. ओके सर. ओके, या. येस, बोला. सॉरी. हॅलो. येस सर. मी ऍक्च्युली तुम्हाला खूप फॉलो करतो. मी प्रत्येक व्हिडिओज वगैरे बघतो. आणि सिन्स मी पण आता न्यू आहे या ह्याच्यात डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर सर मला तुम्हाला विचारायचं होतं की ऍज अ न्यू इन टू दिस बिझनेस काय करायला पाहिजे टू अक्वायर क्लायंट्स, कसं करायला पाहिजे? बिकॉज मी स्वतः एक सीए आहे आणि आय एम इन टू दिस. मी स्वतः खूप बिलीव्ह करतो म्युच्युअल फंड्स मध्ये. मी स्वतः इन्व्हेस्ट पण करतो, व्हेरी सगळं गुड. करतो. बट हाऊ डू आय अप्रोच पीपल अँड
कन्व्हिन्स देम की हे कसं वाढवायला पाहिजे, कसं त्यांना इन्व्हेस्ट करायला एक स्टार्ट विथ इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स. सी आजच्या घडीला ना लोकांना अवेअर करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांना सगळे इन्फॉर्मेशन आहे. एव्हरीवन नोज व्हॉट इज SIP, एव्हरीवन नोज STP, एव्हरीवन नोज SWP. पण जे एक वन ऑन वन कॉन्टॅक्ट होतो, लोक आपल्याला बघतात समोरासमोर, आपण त्यांना पर्सनल इन्फॉर्मेशन देतो, एक्सपिरियन्स देतो, आपले पोर्टफोलिओज दाखवतो, दॅट गिव्स देम कन्व्हिक्शन. मी मी SIP वाढवली, मी रील बनवतो. मी ओके. कुठल्या नवीन फंड मध्ये एक्स्ट्रा पैसे टाकले, मी रील बनवतो. मला घरचे खूप जण म्हणतात तू सगळंच काय सगळ्यांना दाखवतो, पण दॅट गिव्स कन्व्हिक्शन. लक्षात ठेव, मी क्लायंटला सांगणार की तुम्ही 5 लाख SIP करा, आणि माझी कॅपॅसिटी आहे 5 लाख आणि मी 1 लाख SIP करणार, तर क्लायंटला मी कन्व्हिक्शन कसं देणार आहे? मी जानेवारी मध्ये 9 लाख SIP केली. माझं 10 वर्षापूर्वी अॅन्युअल इन्कम 15 लाख नव्हतं, ते मी आज जानेवारी मध्ये 9 लाख SIP केली. दिस इज जर्नी. 10 वर्ष लागलेत त्याला. सो त्या जर्नीमध्ये खूप मी 100-125च्या वर इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स घेतले. टीम ठेवली आहे. सर्व्हिसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोक तुम्हाला कॉल करतील, लोक तुम्हाला त्रास देतील, हे हवं ते हवं. यू नीड टू हॅव अ गुड टीम. टीम असणं इम्पॉर्टंट आहे. काय होतं की आपण इंडिव्हिज्युअली काम करतो, इंडिव्हिज्युअल काम न करता एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली टीम असणं इज इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, चांगले प्रोग्राम्स केले, थोडं सोशल मीडिया करा. पण सोशल मीडिया ग्रो व्हायला खूप वेळ लागतो. अँड देन आफ्टर सम टाइम एव्हरीथिंग स्टार्ट्स फॉलिंग इन प्लेस. वेन इट स्टार्ट्स फॉलिंग इन प्लेस, त्याला आपला EM खूप छान ग्रो होतो. तू मुंबईत राहतो की पुण्यात राहतोस? नाही सर, मी पुण्यात राहतो. ये एकदा भेटायला मला. येस सर, डेफिनेटली, नक्की येईन सर. तर येस, तुम्हाला मला मी DM करतो. DM कर मला. ये नेक्स्ट वीक मी असेन फ्रायडे किंवा सॅटर्डेला. मी सांगतो तुला, त्याप्रमाणे ये मग. ओके सर, नक्की नक्की येईन सर. नक्की. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू. क्या बात आहे. आज एकदम वेगवेगळी लोक माझ्या लाईव्हला आहेत. आय एम व्हेरी हॅपी. सी, कम्युनिटी मध्ये एक डिस्ट्रीब्युटर येऊन एका डिस्ट्रीब्युटरला विचारतो की कसा बिझनेस वाढायला पाहिजे, दॅट मीन्स माझ्यात पण ट्रान्सपरन्सी आणि लोकांना पण वाटते की आपण मोठं व्हावं. लक्षात घ्या. सी, हेल्प घेणं आणि हेल्प विचारणं हे कधीच कमीपणाचं नाहीये. ट्रस्ट मी ऑन दिस. मी पण अजून माझ्यापेक्षा जास्त मोठे जे ऍडवायझर्स आहेत त्यांना कॉल करून विचारतो की मी काय चुकतोय, काय करू शकतो, अजून किती मोठा होऊ शकतो, काय म्हणतात सर्व्हिसिंग पार्ट मध्ये मी काय स्ट्रॉंग होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी असतात. एव्हरीवन लर्न्स फ्रॉम एव्हरीवन्स मिस्टेक्स. परफेक्ट. येस, आपण आरती देशमुखला बघूया. आज आपण फुल 1 तास सगळ्यांना लाईव्ह वर घेऊया. मजा येईल एकदम धमाल. हॅलो मॅडम. हॅलो सर, थँक्यू सो मच. अगेन आपण ऍक्सेप्ट केली रिक्वेस्ट, आणि येस आय फील फॉर्च्युनेट की मी तुमचे आता गेले 2 महिने झाले कन्सिस्टंटली व्हिडिओ बघते. आणि समटाईम इट्स लाईक आपण इन्व्हेस्ट जरी नाही केलं ना तरी एक आतमधून एक एन्थू निर्माण होतो किंवा एक बूस्ट मिळतं की वाय यू शुड नॉट. व्हेरी गुड. आय एम व्हेरी ते हॅपी फॉर म्हणजे द तेच. आणि मला आता फायनान्शियली आपण स्टेबल होतो एका सिच्युएशन नंतर, आणि वी फील की आपण स्टार्ट करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट. FD वगैरे वी नो रिटर्न जास्त देत नाही, पण म्युच्युअल फंड रिस्की असतात वगैरे. बट जेव्हा तुमच्या स्टोरी ऐकतो, लाईक लास्ट वीक वगैरे, त्याच्या अगोदर एक तुम्ही 25 इयर्स ओल्ड मुलाची स्टोरी सांगितली की त्याचा पगार 40,000च होता, पण त्याने हाऊ ही स्टार्टेड अँड ही बिलीव्ह ऑन युअर थॉट्स, की तुम्ही जसं त्याला गाईड केलं, ही स्टार्टेड वर्किंग डिफरंटली. त्याने दुसरा सोर्स ऑफ इन्कम निवडला सो दॅट ही कॅन फुलफिल. मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं उदाहरण देतो. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान माझी ज्युनियर होती इंजिनिअरिंगला. मी जसं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर झालो तर मी सगळ्यात पहिले आपण मित्रांना सांगतो ना आपण. हो. तेव्हा तिचा पगार 25,000 रुपये होता आणि तिने 16,000ची SIP चालू केली. कारण तिचं म्हणणं होतं वर्क फ्रॉम होम आहे, त्यानंतर आई बाबांकडे राहते, खर्च होत नाहीये, आणि मला असं काय लागले पैसे तर आई बाबा आहेत. आजपर्यंत तिची SIP 16,000चीच आहे. ओके. पण तिने ना काही आय गेस तिचा नंतर जॉब मार्केटिंग मध्ये गेला का सेल्स मध्ये झाला तिचा, आणि त्यानंतर तिला ना व्हेरिएबल बोनस यायला लागला. 2 लाख, 3 लाख, 4 लाख. लास्ट इयरला 7 लाख बोनस आला. एव्हरी इयर ती फक्त 3 लाख मिळाला तर 25,000 बाजूला काढायची, बाकी ती म्युच्युअल फंड मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची. आज 42 lakhs इन्व्हेस्टेड आहेत आणि झालेत 1,16,00,000 रुपये. माझ्यापेक्षा ती 2 का 3 वर्ष लहान आहे, प्रॉब्ली
34 इयर्सची असेल फिमेल. हम्म. 2021ला तिला तिच्या नवऱ्याला फ्लॅट घ्यायचा होता. 20 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं होतं. नवऱ्याकडे 10 लाख होते. ती बोलली मी 50 लाख रुपये तुला देऊ शकते म्हणास. वा. दिस इज कॉन्फिडन्स. त्यांनी फ्लॅट घेतला नाही, काही कारणास्तव तो त्यांचा हा, राहून हा. गेला. आज तिचा 1,16,000 1,16,00,000चा पोर्टफोलिओ झाला. आय फील सो हॅपी. सिम्पल स्मॉल बेबी स्टेप्स येस. ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स, मॅसिव्ह रिझल्ट. मार्केट काय करतंय, डायरेक्ट आहे का रेग्युलर आहे का, एक्सपेन्स रेशो किती आहे, काही नाही. फोकस एकच होता, 35च्या आधी 1 करोड करायचे, जो मला पण वाटलेला होणार नाही कारण तिची अमाऊंटच कमी होती. बट देव मार्ग दाखवतो, मी नेहमी म्हणतो. तुम्ही हे गोल तर ठेवा. असं आहे. सो मग आता लाईक मला स्टार्ट करायचं आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट. सो तुम्ही किंवा तुमची टीम दे विल गाईड मी ऑर म्हणजे ओके, सो माझी स्टेप येस, सो माझी स्टेप नंबर 1 असेल, तुम्ही गुगल फॉर्म भरा. ओके, ओके. तुम्ही मला कमेंट केली किंवा डीएम केलं तर तुम्हाला गुगल फॉर्म माझ्याकडनं डीएम होईल. ओके. तो फॉर्म भरल्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉल करते. ओके. ओके. 90% ऑफ द टाइम माझी टीम इज केपेबल टू हँडल एव्हरी क्लायंट. प्रत्येक टीमना 5-5, 10,000 कन्सल्टेशन केलेले आहेत प्रत्येक टीम मेंबर. सो प्रत्येकाला माहितीये की काय करायचं. आता असे काही क्लायंट्स असतात की जिथे फायनान्शियली स्ट्रेस्ड असतात आणि खूप गोष्टी अशा असतात की त्या टीम नाही हँडल करू शकत. आय कम इन टू प्ले. ओके. ओके. पण टीम बरोबर राहून तुम्ही तुमच्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला टीम सल्ला देईन, मी पण सल्ला देईन. चालू करणं इज इम्पॉर्टंट. तुमचं एज किती आता? हॅलो सर, आवाज कटतोय तुमचा. तुमचा एज किती आता? 30. 30. 30व्या वर्षी तुम्हाला एवढं अक्कल आली, और क्या चाहिए लाईफ में. 10 वर्ष फक्त द्यायचे म्युच्युअल फंडला. ट्रस्ट मी ऑन दिस. पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते. मी असे पण दिवस बघितले जेव्हा माझ्याकडे मला 5,000 रुपये खर्च करायचे म्हणजे मला आठ्या यायच्या डोक्यावर, आणि आज मी बघतोय माझ्याकडे 4 करोडचा पोर्टफोलिओ. माझी लाईफ काय झाली. स्पेंडिंग आपलं वाढत नाही, पण मी म्हणतो ना की 60व्या वर्षी 4 करोड असणं आणि 37व्या वर्षी 4 करोड असणं ह्याच्यात पण फरक आहे. हो, अगदी बरोबर. तर तुमचं जसं लाईफस्टाईल वाढत जाईल तसं तुम्ही एसआयपी वाढवा, लमसम करा, इन्शुरन्सेस काढा, टर्म इन्शुरन्स काढून टाका, मेडिक्लेम करा. कारण आता तुम्ही लहान आहात तर ह्याला प्रीमियम्स खूप कमी असतात. मेक फुल युज ऑफ इट. येस सर, तुमचे तेच व्हिडिओ मी बघतेच आणि इट्स लाईक मोर इन्स्पायरिंग आणि कुठेतरी स्टेप घ्यायला मोटिवेट करतं. आणि त्याच उद्देशाने लाईक सडनली तुम्ही लाईव्ह आले आणि मला हे प्रश्न होते कारण की समटाइम्स लाईक मी अजून 1-2 यांना फॉलो करते, म्युच्युअल फंडचे गाईड करतात, पण त्यांच्या टीम कडून वगैरे मी 2 जणांना अप्रोच केलेलं, पण असा रिस्पॉन्सच काही आलेला नाही. कॉल करतात, डायरेक्ट फॉर्म भरला की नाही, जस्ट प्रेशराईज की थोडासा पॉझिटिव्हनेस आला की आम्ही तुम्हाला या पद्धतीने हेल्प करू, आम्ही असं ऍक्ट करू. दॅट विल गिव्ह यू कॉन्फिडन्स बिकॉज एव्हरीथिंग इज ऑनलाईन. आपण पैसे कोणाला देतोय, त्याचं काय होत आहे हे लक्षात यायला पाहिजे ना. खरंय. सी कसं आहे ना, मी असं नाही म्हणणार की ते प्रॉब्लेम चुकते. एव्हरीवन इज लर्निंग इन द प्रोसेस. आमच्यासाठी पण सोशल मीडिया खूप नवीन आहे. ओके. त्यामुळे टीम वाढवणं, टीम काय होतं की जी जुनी टीम असते ते अकस्टम्ड असते, पण नवीन कोणी आला तर तो अकस्टम्ड नसतो, असं पण होतं. त्यामुळे मी असं नाही म्हणा की ते चूक बरोबर आहे, प्रॉब्लेम सगळे ते पण शिकतायत, असं आहे. पण आय एम व्हेरी हॅपी की यू आर टेकिंग दॅट स्टेप. मोटिवेशन मध्ये आहात तोपर्यंत एसआयपी चालू करा. तुम्हाला आता किती, मला थोडंसं तुम्ही सांगू शकता तुमचा टर्म इन्शुरन्स आहे? माझा हेल्थ इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स नाही काढला. हेल्थ इन्शुरन्स किती आहे? लाईक व्हॉट एव्हर प्रीमियम असतं ना एज वाईज, आदित्य बिर्लाचा काढलेला आहे. कव्हरेज किती आहे? कव्हरेज त्याचं 10 lakhs आहे. ओके. आणि तुम्ही मॅरिड आहात? नो. ओके. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. 50 लाखाचा मेडिक्लेम असणे इज इम्पॉर्टंट. 50 लाखाचा मेडिक्लेम तुमच्या एजला 15,000 रुपये वर्षाला मिळतो. 50 लाखाचा मेडिक्लेम. ओके. टर्म इन्शुरन्स काढा 1 करोडचा. ओके. ओके. आणि तिसरं आहे तुम्हाला म्युच्युअल फंड्स करायचे. तुम्ही आता सेव्हिंग किती होतं तुमचं? लाईक 60,000 तरी होऊ शकते. काय करताय काय? किती साठलेत पैसे आणि बँकेत? असे आजच नाही फारसे असतील, 15-20.
मग आता हे लाईव्ह आहे, नको जास्त सांगायला. कुठून चुकून मित्र असतील तर म्हणतील अरे यार. हा, इन्कम टॅक्स वाले वगैरे हा मला म्हणतील तुझ्याकडे पैसा आहे, तू उधार देत नाहीये. पण तुम्हाला मी सांगू मॅडम, असं काही नसतं. मी एवढं काय म्हणतात ना, ट्रान्सपरंट आहे ना. मित्राने पैसे मागायला देतो पैसे, काही टेन्शन नाही. मित्र देतात आणि द मोर यू गिव्ह द मोर यू गेट. ओके, येस. जेवढं मन तुम्ही माइंडसेट पण मोकळा ठेवाल ना, तेवढं तुमच्या ग्रोथ पण तेवढी होईल. कुठे घरी येत नाहीत पैसे. मी तुम्हाला निर्मला ताई लाईव्ह सगळे हसतायत. सगळ्यांची अवस्था तीच आहे. आपल्याला ना ट्रेडिशनली सांगितलेलं आहे की आपण आपल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. मी एकदम याच्या उलट नजरा गोष्टीला आहे. मी सगळ्या सांगतो. मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सना आता 5,000 लोकांना ट्रेन केले की तुम्ही सोशल मीडियाने बिझनेस कसा वाढवा. ओके, फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे लोकांनी मी कॉम्पिटिटर्स तयार करतो. दॅट इज फाईन ना, देतो देव. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. 60,000ची SIP केली तुम्ही, दरवर्षी 6,000ने वाढवलीत. ओके. 10 वर्ष केलीत, 12% रिटर्न्स मिळतात, 2 करोड होतील. हो, 20 लाख तुमच्याकडे लमसम आहेत, ते 10 वर्षाने इन्व्हेस्ट केले, 10 वर्षासाठी तर ते 60 लाख होतील. ओके. कमीत कमी तुमचे 10 वर्षात 3 करोड रुपये होतील. कमीत कमी तुम्हाला मी सांगतो. बापरे. आणि बँकेत जर ठेवले तर त्याचे 20 ते 25 किंवा हार्डली 28. आणि दुसरी गोष्ट, 3 करोड मध्ये समजा लेट्स अज्युम 3 करोड झाले द एज ऑफ 40, यू डिसाइड टू रिटायर. हा 3 करोडचा पोर्टफोलिओ तुम्हाला महिन्याला 2,10,000 रुपये पेन्शन देईन लाईफ टाईम. ओके, म्हणजे इट्स काइंड ऑफ SWP आपण आपल्याला म्हणता येईल. येस. ओके. जोपर्यंत इन्कम चालू आहे तगडी SIP करा, तगडं सेव्हिंग करा. ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी सगळं थांबवा, एन्जॉय करा लाईफ. ओके सर. सर तुम्हाला पुण्यात कुठे भेटता येईल? येस. सो पहिले स्टेप नंबर फॉर्म भरा, टीमशी बोला, टीम अपॉइंटमेंट सेट करून देईल माझी तुम्हाला. ओके, शुअर सर. ओके, मला आवडेल पर्सनली भेटायला. आणि अजून काही प्रॉब्लेम्स असेल, काही असेल इन्व्हेस्टमेंट अजून करायची, डेफिनेटली 1-on-1 शेअर करता येईल. मोस्ट वेलकम. आय विल बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू. ओके, या रिअली इट इज प्लेजर टू मीट यू लाईव्ह मध्ये. खरंच. आणि खूप गोड बोलता तुम्ही. तिळगुळ घ्या आणि अजून तिळगुळ खा आणि अजून गोड बोला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इट मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. या, या. बाय. ओके, अजून कोणाला लाईव्हला यायचंय? लाईव्ह. चला आपण अजून कोणते लाईव्हला. ओके, बापरे, बरेच लाईव्हचे रिक्वेस्ट आलेत. ओके, अमित क्षीरसागर मध्ये काहीतरी म्हणत होता. अमित क्षीरसागर. ओके, बरेच दिवसांनी मी लोकांना लाईव्ह घेतो. ऑलमोस्ट 1 वर्ष झालं असेल. हॅलो अमित, नमस्कार. नमस्कार सर, अमित हियर. येस अमित, बोल. ऍक्च्युली माझा एक प्रश्न असा होता सर, मी बऱ्याच दिवसापासून तुमचे व्हिडिओज वगैरे बघतोय. मला ऍक्च्युली थोडी इन्व्हेस्टमेंट करायची होती. एक पेमेंट आलेलं आहे माझ्याकडे. बर. साधारणतः एक 15-20 आसपास आहे. तर मला ते कुठं आणि कसे इन्व्हेस्टमेंट करावं, तुमच्याकडनं काय सजेशन असेल मला? काय करतोस तू? मी ऍक्च्युली जॉब करतो. ओके, वय किती आहे तुझं? माझं आता 36 चालू आहे सर. 36 चालू आहे. आणि तू आता काय इन्व्हेस्टमेंट करतोस? सध्या काहीच नाही सर. काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत? नाही, म्हणजे ओके. कोणते नाही केले. बरं, तुझं असं आहे का की तुझं सेव्हिंग किती होतं? तुझं इन्कम, एक्सपेन्सेस, सेव्हिंग किती होतं महिन्याला? बायको इन्कम नोकरी करते आणि मंथली 50 to 60 पर्यंत जाते, पण त्याच्यामधनं सेव्हिंग एवढं काही खास होत नाहीये. 10,000 रुपये? हा, होते ते. ओके. बायको नोकरी करते? हो, जॉबला आहे. तिला किती आहे? दोघांचं मिळून इन्कम किती आहे? मंथली जाते एक 70च्या आसपास. 70च्या आसपास. मूलबाळ आहे? अजून नाही. प्लॅन असं मूलबाळाचा विचार आहे? हो, म्हणजे चालूच आहे, असं काय ओके. प्रॉब्लेम सो नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आता एक लक्षात घे, 10,000ची जरी तू SIP केलीस ना, एव्हरी इयर त्याला 1,000ने वाढवलीस तर 10 वर्षात 30 लाख रुपये होतात. ओके. ओके. तुझ्याकडे 15 लाख लमसम आहेत. 15 लाख 10 वर्षासाठी 45 लाख रुपये होतात. ओके. म्हणजे 10,000 SIP आणि 15 लाख लमसम तुला साधारण 75-80 लाख रुपये करून देतात 10 वर्षात. ओके, म्हणजे 46च्या एजच्या आसपास.
व्हेरी गुड 46 अमाऊंट. येस. सो आता समजा हे आपल्याला फिगर 80-85 लाख करून देत आहे, तर आपल्याला ट्राय करायचंय 1 ते 1.25 करोड करायचं. ओके. ओके. आता आता ऍक्च्युली प्लॅनिंग. हा, बोला येस, बोला. बोल ना, बोल सर. हा, मला ऍक्च्युली फ्लॅटचं पण माझं प्लॅनिंग चालू होतं. नको करू फ्लॅट बाय आता. ओके. एक बरं. मी प्रश्न प्रत्येकाला विचारतो, फ्लॅट कधी घ्यायचा? ज्याला माझ्या या प्रश्नाचं उत्तर असेल तर. उद्या समजा जॉब गेला तर माझ्याकडे पैसे आहेत का सस्टेन करायला? नसतील थोडे. नाही येत. तर या प्रश्नाचं जोपर्यंत उत्तर येस येत नाही तोपर्यंत फ्लॅट घ्यायचा नाही. फ्लॅट इज नॉट अ प्रायोरिटी. ओके. पहिले 50 लाख ते 1 करोड जमवा, मग फ्लॅटचा विचार करा. बरं. देवाच्या कृपेने वरून चांगले पैसे आहेत लमसम, कृपया करून फ्लॅट घेऊ नको. ओके. बरं, गेटिंग माय चालतंय. पॉइंट? हो. ओके. माझं कन्सल्टेशन हवं असेल तर फॉर्म भर, माझी टीम तुला कॉल. तुम्हाला प्रत्येक भेटलं तर सर? येस, पण पहिले तुला गुगल फॉर्म भरायला लागेल, टीमशी बोलायला लागेल. बरं, ते पण झालं. माझे मिसेस बोलत होती त्यांच्या संग. कोणाशी बोललायस तू? कोणा संग बोलले? ओके. टीमला सांग. टीम अश्विनी मॅडम. अश्विनी मॅम माझी सख्खी मावशी आहे. ओके, परफेक्ट. तिच्याशी सांग. ती तुला नेक्स्ट, मी या वीकला येणार नाहीये, नेक्स्ट वीकला असेल, अपॉइंटमेंट सेट करून दे तुला. डोंट वरी. पुण्यात येणार आहे तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये? नेक्स्ट वीकला येणार आहे. फ्रायडे सॅटर्डे 2 दिवस आहे. ओके, चालन. ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम यार, मोस्ट वेलकम. बाय. मला ऍक्च्युली हिच्या संग तेच बोललो होतो, म्हणजे माझ्या मिसेस संग पण थोडं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू. खूप इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे का वाईफ तिथे? ऐकते का? आहे ना, ऐकते. ओके. माझं नेहमीच असं म्हणणं असतं की घर इज नॉट अ प्रायोरिटी. मी स्वतः अजूनही रेंटवर राहतो. मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतो. हॅलो, तुम्हाला असं वाटेल की मी काय म्हणतोय? नाही सर, ऍक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, आमचं असं चाललं होतं की एक इन्व्हेस्टमेंट किंवा एक म्हणजे प्रॉपर्टी घेऊन ठेवावी. बट देन आम्ही जेव्हा अश्विनी मॅमशी कनेक्ट केलं, ऍक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, माझी सॅलरी अप्रॉक्स 70च्या आसपास आहे. बट माझी घरची, मम्मीच्या इकडचे माझे काही लोन्स चालू आहेत. सो आय एम नॉट एबल टू सेव्ह एनी अमाऊंट फ्रॉम दॅट. ओके. 50,000 जातात पण तिथून तिथे? येस. की माझा ईएमआयच तेवढा होता. काय And लोनचं for- सांगू शकाल तुम्ही मला? ऍक्च्युली त्यावेळेस पप्पांचं आणि मम्मीचं फायनान्शियल कंडिशन्स खूप डाऊन गेले होते. पर्सनल लोन आहे? हा, पर्सनल लोन आहे. बट आय हॅव ऑलरेडी पेड फॉर 3 years अँड ओनली 2 years आर पेंडिंग सर फॉर दॅट. किती आहे ते लोन? 49,000 ईएमआय जातोय त्याचा माझा. आणि अँड टू बी व्हेरी फ्रँक, ह्या मंथ मध्ये कार लोन ऍक्च्युली मी घेतलं होतं. कार लोन नील झालंय माझं. सो मी अश्विनी मॅडमला आजच कनेक्ट करणार होते की आय हॅव टू स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. 10,000 जी माझी कार लोन साठी अप्लाय केलं होतं, ती आय कॅन स्टार्ट अन एसआयपी फ्रॉम नेक्स्ट मंथ. मला आता एक गोष्ट सांगा. मला तुम्ही बरं तुम्ही कनेक्ट केलं. मला एक सांगा, तुम्ही आता कुठे स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहता, रेंटवर राहता? नाही, रेंटेड आहे. स्वतःचा काही फ्लॅट वगैरे, गोल्ड वगैरे? आहे, जागा आहे. बट इट इज नॉट दॅट मच. मतलब काही 500 स्क्वेअर फूटची, अर्धा गुंठ्याची जागा आहे. बट ते पण घर असं प्रॉपर नाहीये. नाही. ओके. अजून काही गोल्ड वगैरे तुमच्याकडे काही? गोल्ड आहे, किती आहे? म्हणजे एक 3-4 तोळेचं नाही, म्हणजे फक्त गंठण आहे माझ्याकडे. ओके. किती आउटस्टँडिंग आहे लोन आता? आता अप्रॉक्स 10 lakhs आहे आउटस्टँडिंग अजून. 10 lakhs आहे. अजून तुमच्याकडे काय काय? पीएफ, पीपीएफ, ईपीएफ किती आहे? पीएफ 3.5च्या आसपास असेल, 3.5 लाखाच्या आसपास. अजून? आणि अजून काही नाहीये. बट थोडंफार सेव्हिंग्स वगैरे जे असेल त्याच्यानी मला एक काम करा, Maybe we उद्याच्या उद्या मला तुमचं नाव, मला अमित क्षीरसागर ना, मावशीला पिंग करायला सांगा. मी उद्याच्या उद्यात मला मी तुमच्याशी बोलतो. सगळ्यात बाहेर पडू लोन्स मधनं. ओके सर, चालेल. ओके. मला सगळे डिटेल्स लागतील. मला सगळे डिटेल्स मी मागीन तुमच्याकडे. आय नीड हो, इच अँड एव्हरी डिटेल. ट्राय करू पुढचे 6 महिन्यात त्याच्यातनं बाहेर पडू. डोंट वरी. ओके, चालेल. ठीक आहे. परफेक्ट. ओके. उद्याच्या उद्या बोलूया. ओके. ठीक आहे, मी सांगते मॅडमला कनेक्ट करायला परफेक्ट. तसं. अमित क्षीरसागर. एकच मिनिट, मी मावशी
एक मिनिट, माझा आता मोबाईल चालू आहे. ए पिंका, ठीक आहे, मी करतो कनेक्ट, उद्याच्या उद्या कनेक्ट करू, मावशीला पण नो मी प्रॉब्लेम सांगतो. सर. ओके. किंवा माझं नाव आहे मॅडमकडे नेत्रा गवळी किंवा अमित क्षीरसागर. हे जर नसलं तरी माझे डिटेल्स मॅडमकडे असतील. तरी नेत्रा पण गवळी. मावशीला उद्या सांगा, मावशी मला कनेक्ट करून देईल. ठीक आहे, चालेल. ओके, आय विल ठीक टेल. आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. या, थँक्यू. मोस्ट बरं झालं तुम्ही बोललात. एकच मिनिट, येस. पिंकाला सांग, पिंकाला बोला मावशीला मेसेज करायचा आहे निनीला की अमित क्षीरसागर म्हणून क्लायंट आहे. मी करतो उद्या कॉल सेट करतो, डोंट वरी. येस सर. थँक्यू सो मच सर. मोस्ट वेलकम. या, बाय. बाय बाय. निनीला मेसेज कर, अमित क्षीरसागर म्हणून आहेत, इन्स्टा लाईव्हला भेटलेले, उद्या माझ्या बरोबर मीटिंग कॉल सेट कर. येस, ओके. अजून कोण येत आहे? सी, मी तुम्हाला सांगतो, आय हॅव द पॉवर टू चेंज युअर लाईफ. असे जे काही लोक अडकलेत ना, ट्रस्ट मी, म्हणून मी सांगतो, मी लगेच अशा लोकांची 1-on-1 मीटिंग करतो आणि आय ट्राय टू, मला माहिती आहे ह्याच्यातनं सोल्युशन निघू शकतं, झटाझट सोल्युशन निघतात, डोंट वरी. ओके, अजून कोणाला लाईव्ह वर घ्यायचं? ओके. बापरे, केवढे जण आलेत. रॅन्डमली मी लोकांना घेतोय. त्यांचं इतकं 6 महिन्याचं लोन की कसं काय क्लिअर करणार, लेट्स ट्राय टू फाइंड आउट सोल्युशन. नमस्कार. हाय सर. येस, बोला. सर, माझे 3 क्वेश्चन होते तुमच्याकडे. परफेक्ट. आता बघितलं त्याच्यानंतर मला 3 क्वेश्चन आले. सध्या मी 10,000चा म्युच्युअल फंड करतो आणि 10,000चा ETF करतोय. ओके, 10,000चा म्युच्युअल फंड करतो आणि 10,000चा ETF करतो, मला कळलं नाही. म्हणजे टोटल मला 20,000 मंथली टार्गेट माझं इन्व्हेस्ट करायचं. ETF पण म्युच्युअल फंडच आहे, हा. लो कॉस्ट म्युच्युअल फंड. ओके, कुठले ETF करतोय? काय बोलले? कुठले ETF करतोय? मी सध्या एम फाईन करतोय, नासडॅक आणि मेटल मध्ये करतोय. ओके ओके. तर त्याच्यामध्ये मी ETF घेताना कसं घेतोय की ज्या दिवशी गोल्ड पडलंय, ज्या दिवशी गोल्ड पडेल त्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट करणार. पहिले मी माझ्या डिमॅटला 10,000 रुपये सेट करून ठेवतो महिन्याच्या 1 तारखेला. SIP नाही करत तू, मॅन्युअली एंट्री करतोस. मॅन्युअल एंट्री करतो आणि डोंट 10,000 डू दिस. वय किती आहे तुझं? 21. भाई साब, 21व्या वर्षी तुला एवढी अक्कल आहे. प्रॉपर तुझं काम काय आहे? फायनान्शियल सर्व्हिसेस मध्येच काम आहे माझं. तुझं काम तू कर. लेट म्युच्युअल फंड डू देअर ओन वर्क. तू ETF में 10,000 करतोय, म्युच्युअल फंड में 10,000 करतोय, सेट करून टाक SIP 20,000ची. किती करू शकतो SIP तू? मंथली अर्निंग माझी 35-40 पर्यंत आहे. 20,000 करतोस त्यातनं, क्या बात आहे, 50%. गुड. पर्सनली मी तुला सांगेन, ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स घे, मिड अँड स्मॉल कॅप जास्त एक्सपोजर घे. 20,000 मधले 15,000 मिड आणि स्मॉल मध्ये टाक. 1 मिनिट सर, नोट डाऊन करतो. हा, मिड आणि स्मॉल मध्ये 15,000 टाक, 7.5 मिड मध्ये, 7.5 स्मॉल मध्ये, 5,000 तुला ETF घ्यायचंय किंवा फ्लेक्झी कॅप फंड घ्यायचंय किंवा मल्टी कॅप घे, ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स घे. काही त्याच्याकडे बघू नको, खाली येतंय वर येतंय काही ट्रॅक करू नको. तू तुझ्या कामात दंग राहा. 40,000चा पगार 1,00,000 कसा होईल हा विचार कर. लेट म्युच्युअल फंड डू इट्स ओन वर्क. ओके, तू जेवढं त्याच्यात लक्ष घालशील ना तेवढं तू घुसत जाशील. आणि आता 3rd क्वेश्चन असा होता माझा की माझ्याकडे मला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे माझा. परफेक्ट. तर त्याच्यामध्ये मला ऍडवायझरने सांगितलं की एक प्लॅन आहे टाटा यायचा, मध्ये 3.25 लाखाला पडतोय मला. त्याच्यामध्ये 3.25 लाख. हा, तर त्याच्यामध्ये माझा कव्हर येतोय 1.5 करोडचा नॅचरल डेथ कव्हर आणि बाकीची माझी अमाऊंट काही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होते. युलिप आहे, डोंट डू इट. तर रिटर्न आपला प्लॅन 50 लाखाचा मेडिक्लेम कार्ड 12,000 रुपयाला मिळतो, बस. बाकी काही करायची नाहीये, बाकी काहीच करायचं. बाकी काही करू. टर्म इन्शुरन्स काढायला गरजेचं आहे, बट तुला त्याआधी 5 लाख CTC असणं इम्पॉर्टंट आहे. 5 लाख नेट इन्कम, ते एकदा क्रॉस झालं की एक चांगला टर्म इन्शुरन्स काढ. बट राईट नाव 20,000 म्युच्युअल फंड्स, 15,000 मिड स्मॉल. मी तुला सांगेन 7.5 मिड आणि स्मॉल, 5,000 फ्लेक्झी कॅप और मल्टी कॅप, दॅट्स इट. ETF करू नको. पॅसिव्ह फंड्स ओव्हर लॉंग टर्म तुला जास्त रिटर्न देणार नाही जेवढे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स देतील मिड आणि स्मॉल कॅप वाले. ओके, टाइम करायला जाऊ नको, सेट करून टाक 10 तारीख डेट, लेट इट रन. तू फोकस कर तुझ्या करिअरवर, ग्रोथवर, अपस्किलिंगवर
बाकी सगळं ऑटोमॅटिकली होत जाईल. ओके, तोच विचार होता माझा. मी दुसरा काय विचार केला होता सर, की मी जर 3.25 लाख तिकडे टाकतो तर माझी लाईफ पण कव्हर मध्ये असते आणि एक माझी सेव्हिंग साईटला पडतीये. 6-7% मिळतात त्या. डोंट डू इट. तुझ्या एजला काही गरज नाहीये ते. ओके 50 लाखाचा मेडिक्लेम कार्ड 12-13 हजार रुपये वर्षाला मिळतो. बस दॅट्स इट. अजून काय हवंय? ओके ठीक आहे सर. ओके, बरं. थँक्यू व्हेरी मच. परफेक्ट. ओके, बाय बाय. ओके, अजून कोणाला लाईव्हला यायचंय? लाईव्ह लाईव्ह लाईव्ह. अरे यार, हे लाईव्हचं परत काय नाटक असतं मला कळत नाही. शिट, दिसतच नाही लाईव्हला आलेले लोक. असं का होतं मला कळत नाही. 40-45 मिनिटं झाले की जॉईनिंग रिक्वेस्टच दिसत नाही. आज बरेच दिवसांनी 450 लोक लाईव्हला आहेत. क्या बात आहे. जॉईनिंग रिक्वेस्टच दिसत नाही मला आता कोणाच्या. ठीक आहे, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी असं ट्राय करतो. अरे पवन, ऋतुजा, मला ना रिक्वेस्टच दिसत नाहीये. मी ट्राय करतोय पण रिक्वेस्टच दिसत नाहीये. ते काय होतं मला कळत नाही. अर्धा पाऊण तासाने दिसतच नाही. ओके, मला मगाशी एकाने प्रश्न विचारला की सर, मी तुमच्याकडे 1.5 वर्ष झाले SIP करतोय पण रिटर्न्स काही खास नाही. आय अंडरस्टँड. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये येता, तुम्ही राहुल कुलकर्णी थ्रू इन्व्हेस्ट करा, तुम्ही कोणा थ्रू इन्व्हेस्ट करा, रिटर्न्स मिळेल नाही मिळेल ह्याच्यावर तुम्ही एका MFD ला जज करू नका. लक्षात ठेवा. ओके, पहिले 3-4 वर्ष रिटर्न्स मिळतील असं सांगता येत नाही. रिटर्न्स तुम्हाला 5 वर्षानंतर मिळतील. 5 वर्ष हा तुम्हाला अॅक्युम्युलेशन फेज असते. अॅक्युम्युलेशन फेज मध्ये प्रॉब्ली रिटर्न्स मिळतील तर मग आनंदी झालोय, रिटर्न्स नाही मिळाले म्हणून दुःख झालंय, असं करू नका. 5 वर्षानंतर फिनॉमिनल पैसे बनायला लागतील. डोंट वरी अबाउट इट. मी फंड बद्दल काही सांगणार नाहीये. सो मोतीलाल ओसवाल बेस्ट आहे का वगैरे, मी फंड बद्दल काही बोलणार नाहीये. माझं पुण्यात ऑफिस स्वारगेटच्या जवळ आहे, पुणे सातारा रोडला. माझं कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही गुगल फॉर्म भरा, माझ्या टीमशी बोला आणि टीम मेजॉरिटी वेळेला तुम्हाला चांगला सल्ला देईल. डोंट वरी. डायरेक्ट SIP फ्रॉम बँक ऑर थ्रू ऍडवायझर. सी, SIP तुम्ही जेव्हा बँक मधनं करता तेव्हा ती ऍडवायझर थ्रूच SIP असते, ती कधी डायरेक्ट नसते. ओके, मी नेहमी म्हणतो बँक्स आर नॉट ऍडवायझर्स. तुम्ही एक चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडे जा, थोडे पैसे जाऊ द्या, काही फरक पडत नाही. बट दॅट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विल मेक शुअर की तुम्ही पैसे भरपूर बनवा. माझ्याकडे जेवढे क्लायंट्स आहेत ज्यांनी गेल्या 9-10 वर्षात खूप वेल्थ बनवली आहे, सगळेजण मला तेच म्हणतात की राहुल, हे कोणीतरी होतं सांगायला म्हणून पैसे बनले. तू एवढा पाठी लागलास म्हणून एवढे वेल्थ जनरेट झाली. अदरवाईज प्रॉब्ली 50% पर्यंत पण आम्ही पोहोचलो नसतो. खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट आणि रेग्युलर मधला डिफरन्स काय, तर एक्सपेन्सेसचा डिफरन्स असतो. जे काय डिफरन्स असतो साधारण 0.8 to 1% ऍडवायझरला जातो. माझा एक्सपिरियन्स सांगतो की मला माझ्या AUMच्या 0.8% मिळतात, त्याच्यातनं 18% GST जातो, हातात साधारण 0.6% येतात. Should we invest in Dubai? Because with 20% down payment you can buy the apartment and EMI will be paid through tenants rent. सी, या सगळ्या गोष्टी कधी करायच्या ना, ज्या वेळेला तुम्ही फायनान्शियली फ्री आहात इंडियामध्ये. ओके, सगळे लोक हाईप आहे म्हणून दुबईला जाऊन फ्लॅट घ्यायचा, दॅट डज नॉट मेक सेन्स. NRI लोकांसाठी पण सांगतो तुम्हाला, मी सध्या खूप NRI लोकांशी बोलतोय अक्रॉस कंट्रीज आणि खूप लोकांना इंडियात यायचं आहे. मेजॉरिटी लोकांकडे पैसे साठलेले नाहीयेत आणि मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही आमची कन्सल्टन्सी घ्या. यू मेक शुअर की तुम्ही जेव्हा इंडियात याल त्याला तुमच्याकडे एक चांगला पोर्टफोलिओ असेल,
जो ट्रान्झिशन असतो ना तुमच्या कंट्रीत बाहेरच्या कंट्रीमधनं इंडियात येण्याचा, तो एक चांगला पोर्टफोलिओ असेल तर खूप जबरदस्त होतं. आणि वी मेक शुअर की तो ट्रान्झिशन हसल फ्री होईल. अँड दॅट्स वाय यू नीड अन MFD विथ यू. मी पर्सनली काहीच क्रिप्टो केलेलं नाहीये. आय एम अ व्हेरी बोरिंग इन्व्हेस्टर. मी फक्त SIPs करतो, बाकी काहीच केलं नाही आतापर्यंत. त्यानेच एवढी वेल्थ झाली अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. 9 वर्ष कसे गेले मला काहीच कळलं नाही. इमर्जन्सी कुठे करू शकतो? इमर्जन्सी फंड तुम्ही FD करू शकता किंवा तुम्ही डेट फंड्स मध्ये करू शकता. मी पर्सनली आर्बिट्राज फंड्स मध्ये करतो इमर्जन्सी फंड. हेल्थ इन्शुरन्स चांगला आहे. हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड हे तिन्ही गोष्टी एकाच MFD कडनं केल्या पाहिजेत, कारण आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीला माहिती पाहिजे की कुठे जायचंय. नाही, अजून मला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही होते माझ्याकडनं. मला दिसतच नाही आहेत जॉईनिंग रिक्वेस्ट. त्यामुळे मी काय सांगू तुम्हाला. आता मला अजून घ्यायला आवडलं असतं. अजून एखाद 2 जणांतरी मी घेतलं असतं. हाऊ डू यू सी गोल्ड इन्व्हेस्टमेंट? लमसम करू नका, पण पोर्टफोलिओच्या 10-15% तुम्ही SIP करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये गोल्डमध्ये. 55 इयर्स पॅरेंट्स हेल्थ इन्शुरन्स निघेल का? हो, निघेल. प्रीमियम डिपेंड करतो तुमचा BP, डायबिटीस, हेल्थ कशी आहे त्याच्यावर डिपेंड करेल. पण दॅट इज फाईन, तुम्ही करू शकता. प्रत्येकाने मेडिक्लेम हा काढलाच पाहिजे. वाईफ ऑल्सो नीड सेपरेट मेडिकल इन्शुरन्स. नॉर्मली मेडिकल इन्शुरन्स आपण काढतो तो पूर्ण फॅमिलीला काढतो इन्शुरन्स, असा एका व्यक्तीचा नसतो. समजा मी आहे, माझी बायको आहे, माझी पोर आहे, तर सगळ्यांचा मिळून एक इन्शुरन्स निघतो. रोहित कटारिया, देर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम युअर टीम. असं होणार नाही. माझ्या टीमकडनं रेस्पॉन्स नाही आला. नसेल आला तर परत एकदा फॉर्म भर, माझी नक्की होईल. सतीश गांधे, नाशिक प्रुडंटला ये एकदा भाऊ. नाशिक प्रुडंटला आहे माझा विचार एक सेशन घ्यायचा. सध्या MFD साठी भरपूर सेशन्स घेतोय मी. आतापर्यंत ऑलमोस्ट या वर्षात मी 20 का 21 सेशन्स घेतलेत. पण ते फक्त प्रुडंट साठी घेतलेत. इंडिपेंडंट ऍडवायझर साठी घेतले नाहीत. कोणी मला अजून इन्व्हाइट केलेलं नाहीये. लास्ट वीकला मला BSc बिल्डिंग मध्ये गेस्ट पॅनल म्हणून बोलवलेला. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी म्हणतो ना की मी 37 वर्षाचा आहे आणि माझं एक स्वप्न होतं की BSc बिल्डिंग मध्ये जायचं, आणि मला गेस्ट स्पीकर म्हणून बोललेलं. फेल्ट व्हेरी फॉर्च्युनेट. सगळं सोशल मीडिया, इट इज ऑल बिकॉज ऑफ सोशल मीडिया. लोकांनी एवढं प्रेम दिलं म्हणून. 48 इयर्स लाईफ इन्शुरन्स होईल का? 100% होईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. माझ्या टीमला कॉल करा. मी तुम्हाला इन्शुरन्स टीम मेंबरचा नंबर लिहितो. 8108108261. मी पिन करतो. माझी डायरेक्ट तुम्ही टीमला माझ्या कॉल करू शकता. ओके. LIC जीवन उमंग एकदम बकवास पॉलिसी आहे. बिंदास मयूर पाटील क्विट कर आणि प्युअर टर्म काढ आणि SIP कर. निखिल डमडेरे, मी जसं बोललो की मी निफ्टी 20 नॅसडॅक मध्ये मला आय नीड टू अंडरस्टँड की तुला काय करायचंय. त्यामुळे मला सांगता ना की हे बरोबर आहे अलोकेशन की नाही. ते कोणाला इन्शुरन्स काढायचं असेल तर मी कमेंटमध्ये पिन केलेला आहे नंबर. तिला डायरेक्ट तुम्ही उद्या कॉल करा किंवा आज व्हॉट्सअप मेसेज जरी केला तरी चालेल. उद्या ती तुम्हाला कॉल करेल. टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम साठी ती शी विल हेल्प यू डिरेक्टली. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन कसं हवं? मिक्स हवं, मिड कॅप हवा, स्मॉल कॅप हवा, मल्टी कॅप किंवा फ्लेक्झी कॅप हवा, थीमॅटिक फंड असावा, गोल्ड सिल्वर असावं. नॉर्मली हे रिस्क प्रोफाइलिंग म्हणून आम्ही करतो. युलिप AI इन्शुरन्स इज गुड ऑर नॉट? मला माहित नाही तुम्ही कुठल्या युलिप बद्दल बोलताय, सो मी काही सांगू नाही शकत. 1-on-1 कन्सल्टेशन चार्जेबल नाहीये, पण माझं एवढंच म्हणणं असतं की आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो. तर तुम्हाला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची तर आमचं कन्सल्टेशन नका घेऊ. इफ यू आर ओके फॉर टू रेग्युलर इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला आमच्या थ्रू इन्व्हेस्ट करायची इच्छा असेल तरच कन्सल्टेशन घ्या. तुमच्यासाठी चांगलं आहे, माझ्यासाठी पण चांगलं आहे. दीपक सावंत, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर द फीडबॅक. डायरेक्ट फंड्स करत असेल तर नॉर्मली मी एक रूल केलाय, एव्हरीथिंग ॲट वन प्लेस. तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ तो आम्ही स्विच करतो किंवा तुम्हाला रिडीम करून नवीन इन्व्हेस्टमेंट करायला सांगतो.
कारण मला असं पाहिजे की सगळा तुमचा पोर्टफोलिओ माझ्याकडे हवा. प्रॉबब्ली शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला थोडासा टॅक्स भरायला लागेल, पण मी विचार करतो ते पुढच्या 10, 15, 20 वर्षाचा करतो, एक लेगसीचा विचार करतो. अँड त्या लेगसीसाठी तुम्हाला एव्हरीथिंग ॲट वन प्लेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थीमॅटिक फंड्स कसे असतात, मस्त असतात, बट ओनली अँड ओनली थ्रू अन ऍडवायझरच घ्या. डायरेक्ट जाऊन तुम्ही कुठलाही थीमॅटिक फंड घेऊ नका. इट इज नॉट ॲट ऑल ॲडवायझेबल. शुड वी गिव्ह इंटरनॅशनल अलोकेशन फंड्स टू क्लायंट? डिपेंड करतं. मी इतके दिवस नव्हतं केलेलं, पण सध्या मी द्यायला लागलोय. इट इज अबाउट स्टडी. डू यू सजेस्ट 1 MA फॉर इन्व्हेस्टमेंट? शुड आय रेस्ट्रिक्ट टू सम नंबर? आसावरीसाठी नॉर्मली एका फंड मध्ये कधीच इन्व्हेस्ट नाही करायचे. तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स अँड टर्म इन्शुरन्स कोड शिवानंद करायचं असेल तर मी कमेंट सेक्शन मध्ये माझ्या टीम मेंबरचा नंबर पोस्ट केलेला आहे. तुम्ही तिला डायरेक्ट कॉल करून ती तुम्हाला हेल्प करेल. ओके, ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात. ऑलमोस्ट 450 पावणे 500 लोक होते आफ्टर लॉंग टाइम, आणि मजा आली. नेक्स्ट पण वेनसडेला प्रॉब्लेम आपण असं लाईव्हला घेऊया लोकांना. त्याने मजा येते. बरेच वर्षांनी मी परत बरेच असं लाईव्हला घेतलं. थँक्यू व्हेरी मच. सो नेक्स्ट वीक पण भेटूया, सेम टाइम, सेम लोकांना लाईव्हवर घेऊया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.